त्याच्यावरती तिसरा सेट आहे, त्याची ही तयारी. आपल्याला आत्ता ही अशी डिझाईन काढायची आहे हत्तींवरती. व्हेरी नाईस. दिस इज द रिझन मी जुना शर्ट घातला. मला माहिती होतं कसं करायचं. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे व्लॉग नंबर 9 मध्ये. सगळ्यात पहिले तर खूप खूप सॉरी, बिकॉज आय नो प्रोबॅबली तुम्ही हा व्लॉग गणपती बसल्याच्या 2-3 दिवसानंतर बघताय आणि त्याच्या मागचं रिझन फक्त हेच होतं की डेकोरेशन कम्प्लीट नव्हतं झालं आणि ते डेकोरेशनच्या प्रेशरमुळे मला कंटिन्युअसली डेकोरेशनवर फोकस करावा लागत होता रॅदर दॅन एडिटिंग व्हिडिओज. सो व्हिडिओ शूट मी करतच होतो ब्लॉग्सचे, बट ते मला एडिट करून एकत्र करून यूट्यूबला टाकायला टाइम भेटत नव्हता. त्यामुळे हा ब्लॉग यायला इतकं लेट झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला वाटत असेल की ह्या ब्लॉगमध्ये गणपती आगमनाच्या दिवसाचं काही असेल तर आय एम सॉरी, ते सुद्धा नाही. ह्या ब्लॉगमध्ये ब्लॉग नंबर 8 झाल्यानंतर गणपती बसायचे 2-3 दिवस आधी तिथपर्यंत हा व्हिडिओ आपण कव्हर करणार आहे. आणि गणेशोत्सवाचा दिवस आपण ज्या ब्लॉगमध्ये कव्हर केला आहे तो ह्याच्या पुढचा ब्लॉग आहे, जो आहे ब्लॉग नंबर 10. सो ह्या ब्लॉगमध्ये आपण हे बघणार आहोत की लास्ट ब्लॉगमध्ये आपण जे पिलर्स तयार केले होते त्याच्यावरती आपण प्रॉपर डिझाईन्स काढल्या, त्या हत्तींना कलर केला जसा पिक्चर्समध्ये आहे तसाच. पिलर्सला आपण सजवलं भरपूर, त्याच्यावरती कुंदन लावले आणि डिझाईन्स काढल्या. आपण गणपतीच्या मूर्तीच्या शोधार्थ पण गेलो आणि व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी माझा एक एक्सपिरियन्स सांगणार आहे गणपती मूर्तीच्या निगडीत, जो माझ्यासाठी खूप जास्त हार्ट टचिंग होता. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो लेट्स स्टार्ट ब्लॉग नंबर 9. पिलर्स कंप्लीट व्हायला आता थोड्याशाच काही गोष्टी बाकी. आपण हत्ती कलर करून घेऊ आणि त्यानंतर मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करू. आपण जो पहिला बॉक्स बनवला ना त्याचा स्क्वेअर, त्याच्यावरती दुसरा सेट बॉक्सला, अच्छा, त्याच्यावरती तिसरा सेट आहे, त्याची ही तयारी. हा दुसरा वाला आहे का? हा दुसरा बॉक्स आहे, याच्यावर अजून एक तिसरं येईल. त्याच्यावर गोल्डन पेपर आहे. आपल्याला आत्ता ही अशी डिझाईन काढायची आहे हत्तींवरती आणि ती ह्या गोल्डन कलरने मी आत्ता काढणार आहे. मंथन या ठिकाणी आलेला आहे कारण त्याला पण आता सिरियसनेस आलेला आहे की गणपतीला खूप कमी दिवस राहिले, म्हणून थोडासा हातभार लावायला मदत करायला तो अभ्यासातून वेळ काढून आलेला आहे. मंथन सुद्धा आलेला आहे डेकोरेशन करा, कारण त्यालाही माहिती काय डेकोरेशन झालेलं नाही आहे आणि खूप कमी दिवस झाले. हे बघा, ही मम्मी पण डेकोरेशन करते. मम्मीला तर हाऊस होती, आज संडे त्याच्यामुळे तिला टाईम भेटला म्हणून ती करते. मग काय करते? डिझाईन करते. व्हेरी नाईस.
गाईस जेवढं डेकोरेशन झालं तेवढं करून घेतलेलं आहे. हे सगळं टिकलं वगैरे लावायचं काम केलं आहे. आता महत्त्वाचं काम म्हणजे आम्ही चाललो आहे गणपतीची मूर्ती बघायला. घराच्या जवळ भरपूर मूर्त्या बघितल्या पण भेटली नाही पाहिजे तशी. मग आता थोडं लांब जाऊन बघतो. तिथे मी ऐकलं आहे चांगली मूर्ती भेटू शकते. सो बघू भेटली तर छान आहे. ही मूर्ती बघा किती सही आहे, एकदम एक नंबर वाटते. बट प्रॉब्लेम असा की आपल्या बजेटमध्ये फिट नाही. खूपच जास्त मागे कारण त्याच्यावर वर्क पण खूप जास्त आहे. भरपूर आहे दगडूशेठच्या आपल्या काय तशा आहे भरपूर आहे. बट त्यांचं छोटे छोट्याचं पण बजेट जास्त. काही मूर्त्या आहे आपल्या ज्या बजेटमध्ये बसत आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की वरची ज्या आहे प्रॉब्लेम असा त्या खूप छोट्या होऊन जातील. आपलं डेकोरेशन मागचं मोठं आहे कारण तर ती खूप छोटी दिसेल त्याच्यामध्ये. तो आता परफेक्ट बजेट परफेक्ट साईज सगळं काही परफेक्ट भेटणं मुश्किल आहे. पण शोध अजून चालू आहे. काहीचा कलर वेगळा आहे, काहीची साईज मोठी आहे, काहीचं खूपच भारी बट कलर चांगला नाही आहे म्हणजे चेहऱ्याचा बरोबरचा. आणि काहीचं सगळं परफेक्ट आहे बस आमच्या बजेटमध्ये बसत नाही. अजून शोध चालूच आहे. अनफॉर्च्युनेटली पाहिजे तशी मूर्ती नाही भेटली. संध्याकाळी 7:30पासून 11:30 रात्रीपर्यंत इतका वेळ शोधून सुद्धा पाहिजे तशी नाही भेटली. आणि बळजबरी घेण्यात काही अर्थ नाही. जर जेन्युइनली तशी घ्यायसारखी असेल तर 100% घेतली असती. बट मग नाही, काही ना काही प्रॉब्लेम आलेच. आता मूर्तीसाठी मला इतका टाईम झाल्यानंतरसुद्धा उद्यासुद्धा मला टाईम द्यावा लागणार आहे. असं उद्या पण चक्कर मारावे लागणार आहे. तारांना कट करून शेप देऊन आणि न्यूजपेपर यूज करून दिस इज वॉट आय मेड सिन्स सो फार. अशी ती हात जोडणारी मूर्ती ना असं मी बनवायचा प्रयत्न केला. मी काही मूर्तिकार नाही बट जेवढं जमतं तेवढा मी प्रयत्न केला. आत्ता वाजले आहे 3. मला खतरनाक झोप येते. कालसुद्धा झोप झाली नव्हती. सो आता आय थिंक मी झोपतोय. नाव इट्स टाईम फॉर शाडू मातीनी मूर्ती बनवणं. ॲज मी काल बोललो मी मूर्तिकार नाही आहे. सो मला नाही माहिती किती छान बनतील बट मी प्रयत्न 100% करेन. ॲज शाडू माती लावल्यामुळे याचं वजन खूप वाढतं आहे आणि तो पिलरवरती तोलवणार नाही. त्यामुळे आपण असं करणार आहे की आपण 2 तारा घेऊन एक गळ्याच्या इथून गोल करून एक कमरेच्या इथून गोल करून अशी आणि इथे 2 होल करून पिलरला जिथे लावायची मूर्ती तिथून मागून ती काढून तिथे लॉक करून टाकायची. म्हणजे हे स्टेबल राहील आणि पिलरवर याचं जास्त वजन पण नाही पडणार. आत्तापर्यंत एवढी झाली बघा. आणि हे 2 मागे तारा काढल्या त्याच्यामध्ये अडकवायला. दिस इज द रिझन मी जुना शर्ट घातला. मला माहिती होतं हे सर्व होणारच आहे. आणि फायनली मूर्त्या दोन्ही झालेल्या आहेत. आपल्याला 2च करायच्या आहे. त्याची मोठ्यांचं काम झालं पण बरं वाटतंय कारण हे करायला खूप जास्त जीव केला खरंच. पाठीची तर खूप वाट लागली. खूप वेळापासून बसलो होतो मी करायला आणि फायनली आता दोन्ही झाल्या. शाडू मातीचं सगळं पॅक करून ठेवून दिल्यानंतर आय जस्ट रिअलाइज्ड की आपल्याला एक उंदीरसुद्धा करायचा आहे. चिडचिड होती. आत्ता गणपतीचे काही दिवस बाकी आहे आणि थोडासा टाईम बाकी. डेकोरेशन करायचं बाकी. माझंच नाही सगळ्यांचं बाकी. आणि लाईटवाल्यांनी लाईट घालवलेली केव्हाची होती. पाऊस पण इतका नाही पडत आहे. पडतच नाही मी म्हणतो तरी लाईट घालवलेली. आता अंधारात काय होणार आहे. कटिंग वगैरे काहीच होत नाही. आणि मला उंदीर बनवायचा होता तो पण बनवता येणार नाही मला आत्ता अंधारात. तर त्यामुळे मी आत्ता पहिले जोपर्यंत लाईट नाही आहे तोपर्यंत मी परत गणपती बघायला जाणार आहे. कारण पाहिजे तशी मूर्ती भेटलीच पाहिजे. शोध करावाच लागेल. सो तोपर्यंत मी गणपती बघेल आणि देन घरी आल्यानंतर लाईट आली असेल होप सो येईलच लाईट. सो लाईट आल्यानंतर घरी आल्यानंतर मग मी उंदीर बनवेल. पुढे स्वामी समर्थाची मूर्ती कुठे भेटली? जत्रा हॉटेलला विचार कर. पोळी करून तुम्हाला
ना आपल्याला कुठे ना कुठे आपलं वाईट नाही होत, चांगलं भेटतंच आपल्याला. मित्रांनो, व्लॉग 9साठी एवढंच. माझा कालचा जो एक्सपिरियन्स आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे. परवापासनं मी खूप जागेवरती फिरतोय गणपतीची मूर्ती शोधत. आपल्याला दगडूशेठची मूर्ती पाहिजे होती. एक्झॅक्ट मंदिरात जशी ठेवलेली दगडूशेठ ती भेटणं पॉसिबल नाही. ते सोन्याचं कवच वगैरे जसं ते पूर्ण सोन्याने भरलेलं तशी भेटणं पॉसिबल नाही. एक दगडूशेठची नॉर्मल मूर्ती, एक आपल्याला रेड कलरचा शेला वगैरे अशी दगडूशेठची मूर्ती तुम्ही दुकानां वगैरेमध्ये बघितली असेल तशी आपल्याला पाहिजे. मी खूप जागेवरती गेलो. मी 4-4, 5-5 तास रात्रभर फिरलो, नाही भेटली मला मूर्ती. मी दुसऱ्या दिवशी परत गेलो, नाही भेटली. देव माझी परीक्षा बघत होता आणि मी माझी आशा सोडून दिली की मला मूर्ती, नॉर्मल मूर्ती तरी छान भेटेल आणि आता जी मूर्ती भेटेल ती हॅपीली बुक करून टाकू असंच होतं मनात. पण त्याच वेळी मला एक विचार आला की आमच्या इथे एक कारखाना आहे. तिकडे मी 7-8 दिवसा पहिले गेलो होतो. तिकडे दगडूशेठची एक पण मूर्ती नव्हती. मला माहिती होतं ह्यावेळेस पण तिथे नसणार काही, पण तरी मला का माहीत नाही मला इच्छा झाली तिथे जायची आणि मी तिथे गेलो. मी जेव्हा गाडी लावली तेव्हा मला लांबून सगळ्या मूर्तींच्या मागे एक गोल्डन हात दिसला आणि मी आतमध्ये गेलो. ती मूर्ती मी तिथे बघितली. मी शॉक झालो, मी इमोशनल झालो, माझं मन भरून आलं. मी ज्या रूपात देवाला इमॅजिन करत होतो त्यापेक्षा जास्त पटीने भारी आणि जशी मंदिरात दगडूशेठची मूर्ती जणू तीच मूर्ती लहान रूपात माझ्या समोर होती. आय एम नॉट किडिंग. तेच सोन्याचं कवच पूर्ण दागिन्यांनी भरलेले, तीच मूर्ती, तेच रूप माझ्या डोळ्यासमोर. मी खूप जास्त इमोशनल झालो. मी आजपर्यंत अशी मूर्ती फक्त एकदा पाहिली होती, ती म्हणजे दगडूशेठच्या पुण्याच्या मंदिरात. त्यानंतर अशी मूर्ती मी इथे बघितली आणि सगळ्यात जास्त मला इमोशनल त्या फिलिंगने केलं की ज्यावेळेस आमचं डेकोरेशन ठरतं तेव्हाच बाप्पाचंही ठरलं असतं. योग्य वेळी त्या रूपात आमची वाट बघतील. तो सिरियसली ते रूप घेऊन आमच्यासाठी आमची वाट पाहत तिथे असतो. ती मूर्ती अशी आहे की तिचं विसर्जन करणं आम्हाला शक्य नाही. छोटी आहे, जास्त मोठी नाही आहे, 1 फूट 3 इंच काहीतरीच आहे, भरपूर छोटी आहे. पण ती जी मूर्ती आहे मी नाही एक्सप्रेस करू शकत मला काय फील होतं त्या गोष्टीबद्दल. आणि जेव्हा तुम्हाला दाखवेल तेव्हा तुम्ही सुद्धा नक्की तिच्या प्रेमात पडाल. आणि मी हे जे बोललो ना की ती मूर्ती माझी वाट बघत तिथे थांबली होती, त्याचं अजून एक रिझन म्हणजे असं की डेकोरेशनमध्ये तुम्ही जर बघाल तर तिकडे एक उंदीर आहे, सोन्याचा उंदीर, जो मला बनवायचा आहे शाडू मातीचा. त्यामुळे मूर्तीजवळ कुठलाही उंदीर नको होता. मी त्याच गोष्टीचा विचारत होतो की मूर्ती आणल्यानंतर आपल्याला तो उंदीर तोडावा लागेल का त्याला पाटा खाली दाबावा लागेल का काय करावं लागेल, कारण उंदीर ऑलरेडी एक असणार आहे. 2 उंदीर चांगले नाही वाटणार. आणि ती मूर्ती जी मी बुक केली तिला उंदीरच नाही. लिटरली ती मूर्ती माझ्यासाठीच माझी वाट पाहत तिथे होती. ही मॅजिकल आहे सगळं. देव खरंच खूप दयाळू आहे. फक्त योग्य वेळेची वाट बघतो आणि थोडे कष्ट बघतो, पण तो नक्की भेटतोच. ज्या रूपात इमॅजिन केलं त्यापेक्षा खूप जास्त पटीने सुंदर रूपात. अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर इट.